नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 2005 पूर्वीच्या नियुक्तीचा मोठा विजय, जुनी पेन्शन योजनेसाठी पात्र ठरले कर्मचारी, जाणून घ्या संपूर्ण न्यायालयाचा संपूर्ण निकाल काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता 2005 पूर्वीच्या नियुक्तींचा हा मोठा विजय काय आहे व न्यायालयाचं संपूर्ण निकाल प्रक्रिया काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 2005 पूर्वीच्या नियुक्तीचा मोठा विजय, जुनी पेन्शन योजनेसाठी पात्र ठरले कर्मचारी, जाणून घ्या न्यायालयाचा संपूर्ण निकाल। बघा, नागपूर जुनी पेन्शन योजना, ज्याला आपण OPS म्हणतो, ही OPS मिळावी यासाठी लढा देणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून मोठा दिलासा मिळाला आहे। दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या आणि DCPSचा पर्याय स्वीकारलेला नसलेल्या या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। तसेच नव्या अंशदायी पेन्शन योजनेअंतर्गत DCPS वेतनातून कपात करण्यात आलेली रक्कम 4 आठवड्यात परत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। बघा, 2005 पूर्वी नियुक्ती, तरीही जुनी पेन्शन नाकारली। न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठाने रामाशंकर मिश्रा व अन्य शिक्षक कर्मचाऱ्यांच्या याचिकांवर हा निर्णय या ठिकाणी दिला आहे। याचिकाकर्त्यांची नियुक्ती दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी झाली होती, मात्र ते कार्यरत असलेल्या विभागांना किंवा तुकड्यांना 100% अनुदानानंतर मंजूर झाल्यामुळे त्याचा समावेश DCPS मध्ये करण्यात आला होता। यालाच न्यायालयात आवाहन देण्यात आले होते। बघा, औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाचा आधार, सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांनी दत्तात्रय पाटिंगराव बोरसे आणि तत्सम प्रकरणांमधील औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयाचा आधार घेतला आणि त्याच निर्णयामध्ये कट ऑफ तारखेपूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना विभागाला 100% अनुदान नंतर मिळाले असले तरी जुनी पेन्शन योजना लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते। नागपूर खंडपीठानेही हीच भूमिका या ठिकाणी स्वीकारत याचिका या ठिकाणी मंजूर केल्या। बघा, सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा युक्तिवाद फेटाळला। खरं तर राज्य सरकारने संबंधित मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगत सुनावणी तहकूब ठेवण्याची मागणी केली, मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून कोणतीही स्थगिती नसल्याचे नमूद करत खंडपीठाने ही मागणी फेटाळली। औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीही अशाच प्रकारचा युक्तिवाद नाकारल्याचा उल्लेख हे न्यायालयाने या ठिकाणी केला आहे। बघा, DCPSची कपात परत किंवा GPF खातेही उघडावे। खंडपीठाने संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजे पेन्शन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शन कम्युटेशन नियम 1984 आणि सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजे GPF याचा लाभ देण्याचे निर्देश दिले आहे। DCPS अंतर्गत वेतनातून कपात झालेली रक्कम 4 आठवड्यात परत करावी, तसेच 6 आठवड्यात GPF खाती उपलब्ध करून द्यावे असे देखील आदेशही न्यायालयाने दिले आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रस्ताव हे तातडीने सादर करण्याचे निर्देश शाळा व्यवस्थापनांना देण्यात आले। बघा, राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचा यावरती परिणाम होणार। या निर्णयामुळे दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या आणि अनुदानाच्या कारणामुळे किंवा प्रशासकीय प्रक्रियेमुळे जुनी पेन्शन नाकारण्यात आलेल्या राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या दाव्यांना बळ मिळण्याची शक्यता आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी 2005 पूर्वीची नियुक्ती आहे, या नियुक्तीचा या ठिकाणी एक मोठा विजय आहे। जुनी पेन्शन योजनेसाठी पात्र ठरलेले कर्मचारी यांच्या संदर्भात न्यायालयाचा हा संपूर्ण निकाल काय सांगतोय याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत।
अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, नाविन्यपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.